मित्रांनो नमस्कार. आपले व्हिडिओ थोडेसे बोर वाटतात लोकांना. ज्याला शिकायचं आहे ते शिकू शकतात, ज्याला शिकायचं नाही त्याला नाही शिकले तरी काय प्रॉब्लेम नाही. चालत तर राहणारच आहे जिंदगी. याच्यामध्ये काही जास्त हे नाही आहे. तर वाहतूक कोंडी आहे. वाहतूक कोंडी असताना या ठिकाणी आता आपण बघा, आपली गाडी एकदम लाईनमध्ये ठेवतोय, पण राईट चिल्ल गाडी बघा कुठे आहे, एकदम राईटला ठेवली आहे. लेफ्टला जागा किती आहे, थोडीशी लेफ्टला गाडी ठेवा. टू व्हीलर्स जातील एवढीच जागा ठेवा. आता रिक्षावाला गेला, मीही गेलो असतो. जर समजा जागा तेवढी आहे, माझी गाडी पण आरामात बसेल, पण मी ह्या गोष्टी करत नाही आहे. आणि जर या गोष्टी करत बसला तर वाहतूक कोंडी होत चालते आणि आपला वेळ तसा पण तेवढाच जातो. आणि जर आपण व्यवस्थित सर्वजण गेलो तर समोरचे देखील व्यवस्थित टायमावर जातील, त्यांचाही टाईम वाचेल. आता या ठिकाणी पाहू शकता की काही गरज नाही आहे जास्त राईटला गाडी ठेवण्याची किंवा लेफ्टला गाडी ठेवण्याची. प्रॉपर आपल्या लाईनमध्ये गाडी ठेवा. एक लाईन करा. आता इथं छोटा रोड आहे आणि या ठिकाणी 2-2 लाईन 3-3 लाईन करून काहीही फायदा होणार नाही आहे. उलट वेळ आपला सर्वांचाच जाणार आहे. तर टू व्हीलर जात आहेत लेफ्ट साईडनी, तेवढं अंतर ठेवा. पण टू व्हीलर हे राईट साईडनीच जातात. तर हा एक नियम निघाला पाहिजे की जर वाहतूक कोंडी झाली तर त्या ठिकाणी टू व्हीलर ही राईट साईडनी जाणार नाही आणि जर पुढे गेलं तर त्या ठिकाणी त्यांना फाईन भरायला लागेल. जर ह्या गोष्टी जर केल्या तर वाहतूक कोंडीवरती भरपूर आळा बसेल. हां, तुम्ही डाव्या साईडनी हळूहळू तुमची गाडी पुढे घेऊन जाऊ शकता एका लाईनमध्ये, जसं तुम्हाला जागा भेटेल. एक लाईन तर फिक्स ठेवा त्यांच्यासाठी. थोडंसं फोर व्हीलर राईट साईडला उभे करा आणि टू व्हीलर्स आरामात जातील. आपल्या गाडीच्या मिररला लागणार नाही इतकं अंतर ठेवा, जेणेकरून टू व्हीलर ही आरामात निघून जातील. तर त्याच्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी असतात, भरपूर महत्त्वाच्या गोष्टी असतात ड्रायव्हिंगमध्ये आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या गोष्टी आपल्या सर्वांसाठी उपयुक्त ठरतील असं मला देखील वाटतंय. तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. व्हिडिओच्या शेवटी तुमची प्रतिक्रिया नोंदवा, तुमचं मत नोंदवा की मी बोलतोय ते बरोबर आहे की चुकीचं आहे ते. तर व्हिडिओ आपला पुढं चालू होईल. आता बघा, टू व्हीलर जेवढे समोर जात आहेत तेवढे समोरून येणाऱ्या गाड्यांना त्यांचा अडथळा निर्माण होणार आहे. कसं होतं, आपल्या इथे एक टू व्हीलरवाला येत नाही, कंटिन्यूस आणि भरपूर टू व्हीलरवाले येतात. तर त्याच्यासाठी हे टू व्हीलरवाले हे डाव्या साईडनी गेले पाहिजेत, डाव्या साईडनी पुढं जाऊन थांबलं पाहिजे, जेणेकरून जो समोर आहे तो पहिलं जाईल. आता या ठिकाणी होतं काय माहिती आहे का, जो व्यवस्थित चालतोय माणूस, तो माणूस अडकला जातोय. भला तो टू व्हीलरवाला असो, फोर व्हीलर असो किंवा कुठलीही गाडी असो, त्याच्याशी गाडी कोणती याच्याशी काही घेणं देणं नाही. सर्वांनी जर आपली बाजू व्यवस्थित जर गाडी चालवण्यासाठी वापरली तर त्या ठिकाणी मला नाही वाटत वाहतूक कोंडी जास्त होईल म्हणून. मित्रांनो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत नोंदवा. मित्रांनो, दररोज असे उपयुक्त, जे गाडी चालवताना उपयुक्त होणारे व्हिडिओ आहेत, जे मला वाटतं किंवा हे बदल झाले पाहिजेत, हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तुटकी फुटकी भाषा आहे माझी, मला काही चांगलं एकदम प्रोफेशनली बोलता येत नाही आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि सपोर्ट करा. आता या ठिकाणी पहा, मी थोडंसं अंतर ठेवलं आहे माझ्या गाडीमध्ये आणि समोरच्या गाडीमध्ये. का माहिती आहे का, जर टू व्हीलरवाले आले तर टू व्हीलरवाले राईट घेतील आणि पुढं जातील लेफ्ट साईडनी, का तर लेफ्ट साईडला जागा आहे. पण एकाही टू व्हीलरवाल्याला असं वाटत नाही आहे की आपण लेफ्ट साईडनी गेलं पाहिजे. लेफ्ट साईडला जागा आहे, पण टू व्हीलरवाले जात आहेत कुठून बघा तुम्ही, राईट साईडनी पुढं जात आहेत. अक्षरशः ना, लोक विचार पण नाही करत की आपण कुठल्या बाजूनं गाडी चाललं पाहिजे, कसं चाललं पाहिजे. आता बघा, मी सांगितलं समोरची गाडी जाईल. डावीकडे जाऊ दे राजा, डावीकडे जाऊ दे ना, जाऊ दे की. सर्वजण जर लाईनमध्ये चालले ना तर
होऊन जाईल, पण सर्वांना लाईन मध्ये नाही चालायचं, ज्याला त्याला पुढे जायचं. आता एक लाईन जर केली रिक्षाची आणि हे फोर व्हीलरची, एकच लाईन करायची इथून तिथून. टू व्हीलर्स लेफ्ट साईडनी एक लाईन करतील आणि आरामात पुढे जाऊ शकतात. पण लोक नाही सुधारणार देश आपला, कधी हे पॉसिबल होऊ पण शकणार नाही आणि होणार पण नाहीये. जो तो पळायलेला आहे ज्याच्या त्याच्या यानं. फक्त नंतर नुकसान झालं ना की आपली काय चूक आहे हे न बघता फक्त समोरचा जर गरीब असेल तर त्याच्यावर ओरडायचं काम करतात, फक्त बाकी काहीच नाहीत करत. आता होतं काय माहिती का, टू व्हीलर्स जर राईट साईडने गेले ना पुढं तर पूर्ण ब्लॉक करून टाकतात समोर. आणि ब्लॉक केलं की मग तो कसा वेणूवाला गेला, हा कोण गेला डिझायरवाला. पण तुम्हाला एक सांगू का, ते चुकीचे गेले ना, आता हे चुकीचे जातात. मला राईटला टर्न घ्यायचं, जर राईटला टर्न घेताना जर धक्का लागला, चूक कोणाची याच्यामध्ये? आता ह्या बाईनं राईटला घेतली इथं गाडी आपल्या, आता ही लेफ्टला आपल्याला दाबन, आता ते बस येणार आहे, तो टँकर येणार आहे, आता दोन्ही गोष्टी होणार आहेत. इथून जाणार कसं समोर? समोर गाड्या जातील का? मला पण पुढे जायचं होतं ना, आता यांनाच एकट्याला पुढे जायचंय का? गरज होती का? आम्हालाच आडवा, त्यांना जाऊ द्या पुढं. या लोकांचं सगळ्यात चुकीचे हे लोक आहेत अजिबात. ह्या लोकांना स्वतःलाच यांनाच ट्रेनिंग नाहीये की भारतामध्ये कशा प्रकारचं ट्रॅफिक राहणार आहे आणि कशा प्रकारे आपण काढणार आहेत म्हणून. अहो फाईन टाका, फाईन टाकले नाही पुढे यायची ताकदच नाही कोणाची. डायरेक्ट फाईन टाकायचं समोर आलं उलट्या साईडने की. आता राईट साईडने टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो, कोणत्याही जर वाहन आलं तर त्या वाहनाला जर समजा यांनी फाईन टाकला, गरज नाही आहे 1000 जणांना फाईन टाकायची. जो समोर येतोय त्याला पहिलं फाईन टाका. मला तर वाटत नाही यांना सांगायची सध्या गरज नाही पडणार, आवश्यकता पण नाही पडणार. आता ती लेडीज होती म्हणून, जर तो माणूस जर असता ना तर त्याच्या हे आले असते तरी मी त्याला इकडे येऊ दिलं नसतं आणि अख्खं ब्लॉक करून टाकलं असतं. हो दे म्हणलं असतं, किती वेळ लागायचं तेवढं लागू दे. आणि मी माझी लेफ्ट साईडला गाडी पण नाही हलवत जास्त करून. मी जर बरोबर असेल ना, मी शक्यतो लाईन सोडत नाही, आणि लाईन नाही सोडली लोक पण बघतात. आता बघून रोडच्या मध्यभागी येऊन थांबतात. आता ते मुलं तर शाळेतले, आता कॉलेजचे मुलं आहेत ते समोरचे, तरी पण त्यांना एवढं कळ नाही की आपण आडवे आल्यामुळे हे बस अडकली, बस अडकल्यामुळे ती लाईन अडकली पूर्ण जाणारी. काही घेणं देणं नाही, काही. आज पहिल्या वेळेस दोन्ही लाईन अडवून हे लाईन सोडली आहे, नाहीतर दरवेळेस इकडली लाईन चालूच असते. आता आपण ज्या लाईन मध्ये आलो ती लाईन, आणि तिकडली पण लाईन सोडतात आणि पूर्ण चॉकअप करून टाकतात. आता या ठिकाणी बघा, इथं 2 लाईन तयार केलेत, इथं 2 लाईन तयार केलेत. त्या बाजूला येणारे आहेत त्यांनी पण 2 लाईन तयार केलेल्या असतात. म्हणजे एक्झिटला किती, 1 लाईन आणि एंट्रीसाठी 2 लाईन. ऑटोमॅटिकच तुमचं तिथं हे होणार आहे ना, वेग कमी होणार आहे. जर तुम्ही हे 2 लेनच्या ऐवजी 1 लेन तयार केली, समजा जाणारी ही 1 लेन आणि येणारी ही 1 लेन जर तयार केली, आणि डाव्या साईडने जर टू व्हीलर्स सोडले, तर मला नाही वाटत वाहतूक कोंडी होईल एवढी म्हणून. हा, थोडस दूरपर्यंत वाटेल तुम्हाला वाहतूक कोंडी असल्यासारखं,
पण असं ब्लॉक नाही होणार. फास्ट लोक लवकर लवकर पुढे जातील, पण तसं यांना काय सांगावं. हे दलिंद्र इकडून आलेत, हे इकडून आलेत. आता चूक कोणाची याच्यामध्ये? आपण विनाकारण हे करत बसतोय. हे लोक पाठीमागं पण नाहीत बघत. गाडीला तर धक्का लागला ना तर लगेच भांडायला येतात. मी खोटं सांगत नाही. काल दगड उचलला होता मी म्हणजे नाही का, गाडी फोडून टाकली असती एक टाइम. सरळ चालतोय आपण, आपण काय चुकीचे आहेत का? ह्यांना घाई येत, हे येतात समोर आडवे. आता मला सांगा, हे जर एकच लाईन ठेवली, आता इथं तरी 2 आहेत, पाठीमागे 3-4 लाईन असतात. आता दाखवतो तुम्हाला पाठीमागं पण. आणि असं नाहीये की आपण टू व्हीलर साठी रोड जागा सोडत नाहीत, असं नाही. जागा सोडलेली असते, पण लोकांना तरी पण ह्या बाजूला यायचं असतं, तरी पण याच बाजूला यायचं असतं. वाहतूक कोंडी हेच करतात आणि नंतर ओरडत बसतात. यांना पुढे पण घाईनं जायचं असतं. एखाद्याचा माणूस बोलायला ना तर त्याला बोलू पण नाही देणार. ते लगेच घाई करणार किंवा गडबड करून हे करणार. हा भाऊ, फक्त शिक्षण घेतलं, पुस्तकी शिक्षण घेतलं ना, त्यानं काहीही फरक पडत नाहीये. पुस्तकी शिक्षण हे फक्त तुम्हाला एक हे असतं, पण खरं व्यावहारिक शिक्षण जे असतं ना ते असलं पाहिजे. आणि ते आपल्या इथं शून्य आहे. अजिबात कोणालाही काहीही घेणं देणं नाही या गोष्टींचं. आता इथं समोर काय होतं माहितीये का, फक्त 2 लाईन. आता थोडस इकडं लेफ्ट साईडला जागा तयार झाली, लगेच दुसरी लेन तयार करणार. आणि तिथं गेलं समोर त्या पोलच्या तिथं की लगेच राईट साईडला इकडे इकडे पुश करणार. आता टू व्हीलर आरामात जाऊ शकतात डाव्या साईडनं, एवढी जागा आपण टू व्हीलर साठी सोडतो. पण आता काही वेळानंतर बघा, आपली गाडी ही रोडच्या पण खाली जाईल, इकडल्या साईडला पूर्ण या साईडला जाईल गाडी. आता इथे बघा, या साईडनं टू व्हीलरला जागा ठेवायची, इथं जागा आहे का? नाही. हे टू व्हीलरवाले पूर्ण या साईडला आलेत. या साईडला टू व्हीलरवाले आल्यामुळे पूर्ण ही लाईन छोटी झाल्यामुळे एक्झिट अजून बारीक झाला. आता इथं आल्याच्या नंतर इथं 3 लाईन तयार केल्यात 4 व्हीलरची. त्याच्यानंतर हे टू व्हीलरची लाईन इकडल्या साईडला आली. जर या साईडला टू व्हीलरवाले आले, आता मी इकडल्या साईडने गाडी घेतोय, मला त्या साईडला टू व्हीलरवाल्यांसाठी जागा सोडायची का? तर या साईडचे टू व्हीलरवाले पण जाणारच आहेत ना, त्यांच्यासाठी पण जागा सोडायला लागणार आहे. आता जर समजा ह्या टू व्हीलरवाल्याला धक्का लागला तर तिथं चूक माझी असणार आहे, पण या टू व्हीलरवाल्याला जर धक्का लागला तर चूक माझी नाही आहे, ते टू व्हीलरवाल्याची चूक आहे. त्याला त्याचं काय ते त्याचं नुकसान आहे आणि माझंही नुकसान त्याला भरून द्यायला लागणार आहे. जरी धक्का माझ्याकडून लागला तरी नुकसान भरपाई ही त्याला द्यायला लागणार आहे. आता हा इकडून येतोय, बिंदास येतोय,
हे लोक आता रोडच्या खाली गाडी घालायला लावतात, इकडे एकदम या साईडला येतात. आता या साईडनं आल्यानंतर इथं जर आलं, धक्का जर लागला तर चूक कोणाची इथं? आता हा बघा, हे कुठल्या कुठं येतोय. काय रे भाऊ, अजून येतो का इकडं? आमची मार इकडे येऊन अजून. आता लोक म्हणतील डाव्या साईडला जागा आहे. जर डाव्या साईडला अजून गेल्या ना गाड्या, आणि हे चूक होती, जो सरळ चालतो ना माणूस, त्या माणसाची चूक एवढीच होती की तो अजून डाव्या साईडला जातो, आणि डाव्या साईडला गेला तर इथं अजून एक लाईन तयार होणार या साईडला अजून. मग तुम्ही जर त्या साईडने गेले तर हे बिनलाचे लोक इकडे पण घुसणार नंतर. ह्या लोकांना त्यांची स्वतःची काळजी नाहीये, आपणही त्यांची काळजी घ्यायची नाही, काही घेणं देणं नाहीये. यांना यांची स्वतःची काळजी जर असेल तर ते त्यांच्या साईडने चालतील.